परमपूज्य सिद्धेश्वर स्वामींच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर जवळपास 10,000 पेक्षा जास्त प्रवचने ते संपूर्ण देशभरामध्ये दिलेली आहेत। त्यांची प्रवचने ही मराठी, कन्नड तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा ते प्रवचन देत असत। जगभरातील अनेक आध्यात्मिक क्षेत्राचा त्यांना त्या ठिकाणी अभ्यास होता। वेगवेगळ्या अवघड गोष्टी आध्यात्मिक क्षेत्रातल्या त्यांना सोपे करून सांगण्याची कला ही त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवगत होती। म्हणूनच या देशभरामध्ये त्यांना नडदारो देवरू म्हणजे चालता बोलता देव असं त्या ठिकाणी म्हणत असत। चालतं बोलतं विद्यापीठच आपण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। आणि आज आपण बघू शकतो लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना स्मरण करण्यासाठी। नरसिंहवाडीहून TNT न्यूज साठी मी सध्या या ठिकाणी या विजापूरच्या ज्ञानयोगाश्रम मध्ये आलेलो आहे। मी प्राध्यापक चिदानंद आळोळी, ज्ञानयोगाश्रम विजापूर। ज्ञानयोगाश्रम विजापूर येथे सिद्धेश्वर स्वामींच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त लाखो भाविक विजापुरात भक्तिभावात घेतले स्मृतीस्थळाचे दर्शन। मराठीतले पहिले चॅनेल TNT न्यूज थेट पोहोचले ज्ञानयोगाश्रमात। आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून मानवी जीवनाचे कल्याण करणारे परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या तृतीय स्मरण दिनानिमित्त गेली 3 दिवस ज्ञानयोगाश्रम परिसरात भक्तांचा मेळा भरला आहे। गुरुनाम सोहळ्याच्या माध्यमातून स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन भाविक भक्त लाभ घेत आहेत। आज सकाळी 6 वाजता नामजप, 7 वाजता स्वामींचे व्हिडिओ प्रवचन, 8 वाजता प्रणव मंडप पूजा, 11 वाजता सामूहिक पुष्पहार अर्पण सोहळा, दुपारी 2 वाजता गीतनामान असे दिवसभर लाखो भाविक कर्नाटक राज्यातील संत, अनेक दिग्गज राजकारणीसह भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। यांच्या कार्याचा आढावा घेणारे चित्र प्रदर्शन सुद्धा पाहण्यासाठी भाविकांनी खूप मोठी गर्दी केली होती। भक्तांसाठी संपूर्ण दिवसभर महाप्रसादाचे नेटके नियोजन केले होते। याबाबत TNT न्यूज रिपोर्टर चिदानंद आळोळी यांनी घेतलेला संपूर्ण आढावा। श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी 1940 मध्ये त्यांना जन्म घेतला आणि सगळ्या लोकांना, विद्यार्थ्यांना कुठलाही भेदभाव केलेला नाही। त्यांनी एक महापुरुष म्हणून बनले आहेत आणि प्रत्येक ज्ञान श्री मल्लिकार्जुन त्यांचा गुरु आहे। श्री दुसऱ्या विवेकानंद पेक्षा पण 2वा गुरु म्हणलं तर श्री सिद्धेश्वर महाराजाचं। आणि त्यांनी 2018 मध्ये पद्मश्री पुरस्कार घेतलेला आहे। आणि कवा पण यांनी दुसऱ्याकडनं काय पण अपेक्षा केलेली नाहीत। कवा पण झालं तर कपडे बिना किशीचे घातलेले आहेत। त्यांनी दुसऱ्यावर कवा पण आशा केलेलीच नाही। आणि युवा पिढीला त्यांनी ज्यादा इन्स्पायर आहेत। आरती तुकिता तोलनेची ब्रह्म तुकाची आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले, त्या योग्यतेचे संत सिद्धेश्वर महाराज आहेत। त्यांनी देशोदेशी प्रवचन कीर्तन केले, कधीही पैसे पाहिले नाहीत, हातात पैसे धरले नाहीत। फक्त चांगले सांगायचं, चांगले ऐकायचं, गरीब गोरगरीब श्रीमंत भेद केला नाही। गरीब असलं तरी आपलं, श्रीमंत असलं तरी आपलं, सर्वांना एक तऱ्हेने पाहिले। त्यांच्या कार्याचा, त्यांच्या प्रवचना संदर्भात विस्तृत स्वरूपात आपण त्या ठिकाणी माहिती घ्यायची। आपल्यासोबत सिद्धेश्वर स्वामीजींचे महाराष्ट्रातून आलेले एक भक्त आहेत उडनाळहून, त्यांच्याशी आपण या ठिकाणी गप्पा मारूया। काय सांगाल तुम्ही सिद्धेश्वर स्वामीजींच्या संदर्भात? आपल्याला काय त्यांचं ज्ञान त्या ठिकाणी सांगता येईल? सिद्धेश्वर स्वामीजी म्हणजे चालते बोलते देव म्हणतात त्यांना। दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामधील जे संत होऊन गेले त्यांना आपण प्रतिज्ञानेश्वर म्हटलं तरी काही वावगं होणार नाही आहे। त्यांची विचारसरणी सुरुवातीपासूनच कुठल्याही वस्तूचा त्यांनी मोह धरला नाही। आपल्या शर्टाच्या त्यांनी खिसा कधी शिवून घेतला नाही। कोणाच्याही वस्तूचा, कुठल्याही पैशाचा त्यांनी मोह धरला नाही। साधी राहणी, निसर्ग हाच आपला सर्वश्रेष्ठ गुरु आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्येच आपण राहिलं पाहिजे, निसर्गाशी आपण प्रतारणा करता येणार नाहीये। त्यांचं प्रत्येक प्रवचन हे साध्या भाषेत, साध्या माणसाला समजेल या पद्धतीनंच त्यांचं व्याख्यान किंवा त्यांचं मार्गदर्शन हे असत होतं। पद्मश्री पुरस्कार नाकारणारे एकमेव व्यक्ती
मठाला सरकारकडून देणगी सुद्धा त्यांनी नाकारलेली होती. जे भक्त आहेत, सर्वसामान्य भक्त, हेच त्यांचं मुख्य स्रोत होतं. कधी जातीभेद केला नाही, कधी राजकारण केलं नाही. राजकारण विरहित, जातीभेद विरहित, सर्व लोकांना सामावून घेऊन सर्व लोकांचं जीवनमान, जे जीवन आहे, जीवनाचा अर्थ काय आहे ते सामान्य लोकांना ते समजावून सांगत होते. त्यांची प्रवचनं कुठं झालेली नाहीत असं नाही आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये त्यांचा भक्तगणांचा खूप मोठा वर्ग आहे. या निमित्त या ठिकाणी स्वामीजींना मी समर्पित करतो. धन्यवाद. आपल्यासोबत ನಾನು ಬಸವರೆಡ್ಡಿ ಅಂತ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಪರಮ ಭಕ್ತ. ನಾನೊಬ್ಬ ನಿವೃತ್ತ ಶಿಕ್ಷಕ. ಈ ಭಾಗದ ನಡೆದಾಡುವ ದೇವರೆಂದೇ ನಾಮಾಂಕಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪ ಅವರು ಅಗಲಿ ಇವತ್ತಿಗೆ 3 ವರ್ಷಗಳಾಗ್ತಾ ಬಂತು. ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಕಡೆಗೀಲಿಲ್ಲದ ಬಂಡಿ ಪೊಡೆಗೆಡುವುದು ಮಾಂಬುದೆ, ಕಡೆಗೀಲು ಬಂಡಿಗಾಧಾರ ಕಡುದರ್ಪ ವೇರಿದ ಈ ಒಡಲೆಂಬ ಬಂಡಿಗೆ ಮೃಡ ಶರಣರ ನಡೆನುಡಿಗಳೇ ಆಧಾರ ಕಾಣ ರಾಮನಾಥ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ನಡೆ ನುಡಿಗಳು ಕೇವಲ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶ, ಭಾರತ ದೇಶ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ದೇಶದಿಂದ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲೂ ಹೋಗಿ ಜ್ಞಾನ ದಾಸೋಹವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ನಮ್ಮ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪ ಅವರು ಭೌತಿಕವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇಲ್ಲ. ಅವರ ಜ್ಞಾನಧಾರೆಯಿಂದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನೋಭಾವದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಅವರು ಹಚ್ಚಿ ಹಸಿರಾಗಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ परवागी ಅವರಿಗೆ पुष्प नमन, गुरु नमन. 21व्या शतकातील संत परंपरेतील आध्यात्मिक क्षेत्रातील असं पूजनीय व्यक्तिमत्व परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी. आपण पाहू शकतो आज त्यांचं तृतीय पुण्यस्मरण दिन आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्रातील पहिलं मराठी न्यूज चॅनेल आहे ते या स्पॉटला या ठिकाणी येऊन सिद्धेश्वर स्वामीजींच्या आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि आपण पाहू शकतो की परिसरामध्ये आज प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसेल. समोरच त्या ठिकाणी परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींचा त्या ठिकाणी फोटो आहे. त्यांनी सांगितलेलं होतं, माझ्या मृत्यूपश्चात माझं कोणतंही मंदिर बांधू नका, त्यासोबत माझं कोणतेही पूजन करू नका. तरी पण भक्तांच्या प्रेमापोटी त्यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे व त्या फोटो दर्शन या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्यांच्या गुरूंचं स्थान हे समोरच त्या बाजूला आपणास त्या ठिकाणी दिसेल आणि हे गुरूंचं स्थान आपण बघू शकता. जवळपास गेली 3 दिवस या ठिकाणी हा धार्मिक उत्सव सुरू आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व देशभरातील अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींचं या ठिकाणी दर्शन घेत असतात. आपण जर हा परिसर या ठिकाणी बघितला तर या परिसरामध्ये आपल्याला दिसेलच की संपूर्ण प्रकारे हिरवगार अशा पद्धतीचा आहे. महाराजांना, सिद्धेश्वर स्वामीजींना निसर्ग खूप आवडायचा, पशु पक्ष्यांच्या वरती ते प्रेम करायचं, याची प्रचिती आज आपणास या ठिकाणी या आश्रमामध्ये आल्यानंतर आपणास मिळते.